बुद्धी तुझ म्या नाही आठविली कधी वाची कृपा निधी माय बापा. भक्ती तर सोडून द्या महाराज. भक्ती करण्यासाठी देवाला रोज रोज आठवण करावं लागतं. मी कधीच आठवलं नाही. तुला मी आठवण केलेलं नाही. मी अवगुणी आहे. मी अवगुणी अन्यायी किती म्हणून सांगू काही. तुका म्हणे तई ठाव दे विठोबा. देवा मी अवगुणी आहे. मी अन्यायी आहे. माझ्याकडे एक गुण सुद्धा नाही. मी अवगुणी आहे. माझ्याकडे काही नाही. माझ्याकडे माणूस म्हणून घेण्यासाठी नाही. सेवा नाही महाराज. मी काहीच केलेलं नाही. नाही केले तीर्थाचे भ्रमण काळीला पिंड कर चरण. नाही संत सेवा घडले दान तुझा अवलोकन मूर्तीचे. असंग संग घडले अन्याय बहुत धर्म उपाय. हित नकळे करावे काय नाही बोलू आठवते. सगळं माझ्याकडे नाही नाही ते झालेलं आहे. मी संतांची निंदा केलेली आहे. मी करू नये तो केला व्यापार. काय काय केलं महाराज. खोटं बोललो. काय काय व्यापारामध्ये आपण संसार करत असताना त्याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याची टोपी याच्या डोक्यावर आणि याची डोकी आपल्या डोक्यावर असं करत असतो महाराज. संसारामध्ये कितीतरी खोटं बोलत असतो. माझ्याकडे काहीच नाही. काहीच नाही. तो कुमाराने संसार केला होता बरं का. 4 वर्ष कळना 3 वर्ष कळना संसार केलेला होता. आणि महाराजांना सर्वच अनुभव होता. कारण आपल्यासारख्या सामान्य माणसाला समोर तरण्यासाठी सांगायचं होतं म्हणून त्यांना सगळं आपल्याला अभ्यास होता. म्हणून आपल्याला सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि सांगतात महाराज माझे मी असा आहे. माझ्याकडे काहीच नाही. गुण नाही, भक्ती नाही, ज्ञान नाही, वैराग्य नाही, काहीच नाही महाराज. एक गुण सुद्धा माझ्याकडे नाही. मी अवगुण आहे. अवगुणाची राशी आहे. मग देवा परंतु मी तुमच्यापर्यंत आलेलो आहे. इथं आलेलो आहे. माझा अंगीकार करा. देव म्हणतात नाही. आपल्याकडे देशी तेव्हा घेसी ऐसा सुशी उदार. देव कसा आहे. काही दिलं तर देणारा. फुकट कोणाला देणारा आहे का. नाही. तुमच्याकडे काही नसेल मला स्वीकार करता येत नाही. देवाकडे जाण्यासाठी म्हणूनच आपण फुल घेऊन येतो महाराज. नारळ घेऊन येतो, पाणी घेऊन येतो, काहीतरी घेऊन येतो महाराज. नाहीतर आपलं काय म्हणतो हस्तक आणि मस्तक म्हणतो महाराज. आपल्या बरोबर आहे. नमस्कार तरी करतो. देवाच्या चरणावरती आपलं मस्तक टेकवतो. देवा हे तुझं जाणं असं म्हणतो. आणि डोकं टेकवणं म्हणजे काय महाराज. सगळं हे देहच देवाला समर्पित करणं. हे देहच भार काहीच न गवा होईल अवघा तुका म्हणे आनंद. हा देहच आपल्याला देवाला द्यायचा असतो. काहीतरी देवाला द्यायचा असतो. देव दिल्याशिवाय आपल्याला देत नाही. तुमच्याकडे काही नसेल आपल्याकडे नाही. देव म्हणतात आम्हाला तुमचा स्वीकार करता येणार नाही. तुमच्याकडे ज्ञान नाही, तुमच्याकडे भक्ती नाही, वैराग्य नाही, कर्म नाही, हे गुण नाही. मग आमच्याकडे तुम्ही येऊ नका. मग महाराज जवळ आले. भगवंताकडे म्हणतात तक्रार करतात. देवा कसं आहे म्हणे. परिसाची दृष्टांत देतात. परिस आहे. परिस काय करतो. लोखंडाला सोनं करतो. सोनं चांगलं आहे का महाराज. सोनं दिसायला लोखंड दिसायला चांगलं आहे का नाही. काळभोर टणक असा असणारा लोखंड. त्या लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला काय होतं महाराज. सोनं होतं. मग त्या लोखंडाला काय केलेलं आहे. काय साधना भक्ती केली का. कुठे जाऊन ज्ञान संपादन केलं. कर्म काही केलं किंवा एखादं काही केलं का. काहीतरी काही पक्वा शिकले, मृदून शिकले, गायन शिकले, आनंदीला जाऊन 4 वर्ष राहिला असं काही केलं का. त्या असणाऱ्या कोणी लोखंडानं काय असं काही केलं का नाही केलं. परंतु त्या लोखंडाचं सोनं झाले की नाही. काय कुणाची ताकद आहे. परिसाची ताकद. कोणाचा महिना आहे. आपुल्या म्हणजे कुणाच्या आपुल्या महिमा
सोने. भगवंताकडे तुकोबारा भगवंताला म्हणतात, देवा लोखंडाचं सोनं झालं, हा महिमा कुणाचा आहे? परिसाचा महिमा. ताकद कुणाची आहे? परिसाच्या लोखंडाची आहे का? मी लोखंड आहे, माझ्याकडे काहीच नाही, माझ्याकडे ज्ञान नाही खरं आहे, माझ्याकडे भक्ती नाही खरं आहे, माझ्याकडे कुठलं कर्म म्हणजे काही काम म्हणजे मी काही केलेलं नाही, माझ्याकडे गुण नाही, मी अवगुण आहे, मी काळा कुट्ट आहे. कुणासारखा? लोखंडासारखा. मधूनही वरूनही. लक्षात घ्या बरं काय. हा लोखंडाचं एक आतमध्ये लोखंड कसं असतं? वरून अहो काळच आहे. एवढा अवगुणी. कोण म्हणतात? तुकोबारा या म्हणतात बरं का. मी एवढा अवगुणी आहे, योग गुण सुद्धा माझ्याकडे नाही, असा मी आहे. अहो एवढं असणारा काळा कुट्ट लोखंड आहे, त्या लोखंडाला सोनं करत. परीस काय करत? सोनं करत. मग काय केलं त्या लोखंडानं महाराज? काय कष्ट केले त्या लोखंडानं? काय भक्ती केली? काय साधना केली? नाही महाराज, फक्त त्याला स्पर्श कुणाचा झाला? परीसाचा स्पर्श झाला. परीसानं आपल्या ताकदीनं त्या लोखंडाचं सोनं केलेलं आहे. केलं की नाही? हा बरं, एक उदाहरण झालं देवा, हे ठीक आहे. मग दुसरं उदाहरण सांगतो. तुकोबारा म्हणतात, बा देवा तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो ऐका. अभंगाचं तिसरं चरण. कावा मागील गावा मागील ओहळ. आपण त्याला काय म्हणतो? गटार म्हणतो. गटार महाराज, गावातून जाणार गटार. आता आपल्या गावाकडलं चांगलं राहतं महाराज. शहराकडे जाऊन बघा गटार कसं असतं. गटारात काय काय सोडतात महाराज? नालीमध्ये काय काय सोडतो आपण? सगळं सोडतो महाराज. काय काय? मल मूत्र, सांडपाणी, धुण्याचं पाणी, म्हशी धुवायचं, बैल धुवून टाकलेलं सगळं घाण जे असतं महाराज. गावामधलं धुवून आलेलं जे काही घाण राहते की नाही, ते सगळं घाण म्हणजे गटार. त्याला तुकोबाराला गावामागील ओहळ असं म्हणतात. गटार आहे आणि ते गटाराचं पाणी जाऊन नदीला मिळालं. आपण आपल्या असणारा आपल्या गावातून विलगाड मधून असं पाणी आलं समजा, कुठे जाऊन मिळतं? समोर लेंडी नदी आपल्याला आहे, त्या जाऊन लेंडी नदीच्या प्रवाहामध्ये, आता तळ झालं ते नदी भरी त्याच नद्या प्रवाहामध्ये जात. मग ज्या वेळेस ते गावामागचं ओहळ त्या नदी प्रवाहामध्ये जात, मग ते गंगेसारखी नदी. आता आपल्याकडे गंगा नाही, परंतु ती गंगा इतकी पवित्र आहे. त्या गंगा असं जर तोंडानंही म्हटलं
वाचे म्हणता गंगा गंगा सकळ गंगा गंगा असं जर म्हटलं महाराज तर आपले काही जे पाप आहे दोष आहेत ते सगळे सगळे आपले दूर जाणारे आहेत. एवढं गंगेमध्ये सामर्थ्य आहे. गंगाचं पाणी एवढंच निर्मळ आहे, एवढं शुद्ध असणारं पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये हे जाऊन मिसळलं. काय गटार महाराज, गटार. याच्यामध्ये काय काय हे गटार काय शरीर उन्हाचा रांडा. शरीरामध्ये काय काय नाही हे सगळं शरीर आहे महाराज. मळमूत्राचा बांधा वरी चरम घातले रे कर्म कीटकांचा रांधा. रव रव दुर्गंधी अमंगळ तिचा बांधा. समरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. हे जे शरीर आहे गटारच आहे महाराज. गटारासारखंच आहे. काय फक्त वरी दिसलाय आपल्याला चमडी चांगली दिसलेली म्हणून आहे, अन्यथा गटारच आहे. हे गटार असणार गंगे जण मिळालं तर ते गटार त्यावेळेस गंगेच्या पाण्यामध्ये जण विलीन होतं. गंगा म्हणत नाही अरे तू घाण आहे तुझ्यामध्ये, मी घेत नाही तुला, तुझा स्वीकार करत नाही असं म्हणते का? नाही महाराज. त्या गटाराला सुद्धा गंगेचं स्वरूप प्राप्त होतं. आपल्याला माहिती आळंदीमध्ये इंद्रायणीचं पाणी आपल्याला माहिती, आपण आंघोळ करतो किती पवित्र म्हणून आंघोळ करतो महाराज. त्या इंद्रायणीचं पवित्र पाणी होतं, परंतु त्या पाण्यात कितीतरी गटारी मिळाल्या महाराज. परंतु सगळ्या गटारी ज्या वेळेस तरी आल्या तरी इंद्रायणीचं पाणी, ते इंद्रायणीचंच पाणी आहे. ते पवित्र आहे की नाही? ते पाणी पवित्रच आहे. त्या पवित्र पाण्यामध्ये जरी गावामागचं ओहळ जरी गेलं, गटार जरी गेलं तर ते पाणी म्हणत नाही तू गटार आहेस म्हणून. देवा हे सामर्थ्य गटाराचं आहे का? त्या गटारानं, त्या गंगेनं त्या गटाराचा स्वीकार केला की नाही? त्या गटारानं काय पुण्य केलं होतं, काय साधना केली होती सांगा? त्यांच्याकडे ज्ञान होतं का? भक्ती होती का? कर्म म्हणजे काही काम होतं का? कर्तव्य काही गुण काही काहीच नव्हतं महाराज. काहीच नसताना सुद्धा फक्त ते गंगेकडे गेलं आणि गंगा त्याला विलीन करून घेतली. देवा अहो मी तुमच्या जवळ आलेलो आहे आणि आल्यानंतर तुम्ही माझा स्वीकार केलाच पाहिजे. आणि ह्याच्यासाठी अजून एक दृष्टांत देतात अभंगाचं शेवटचं शरण.